नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाचे संघर्ष आणि साधनेच्या वाटा कधीकधी मनुष्याला अशा मार्गावर घेऊन जातात जिथे अपेक्षेच्या पलीकडे अनुभव त्याची वाट पाहत असतात. आज आपण भेटणार आहोत अशा एका साधिकेला ज्या देवदेवतांच्या परंपरागत भक्तीतून प्रवास करत जीवनाच्या एका नवीन आणि अनोख्या आध्यात्मिक वाटेवर पोहोचल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील उज्ज्वला मुकुंद बनसोडे यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने एका वळणावर आल्यानंतर बदलले. याआधी त्या देवी देवतांची पूजा, व्रतवैकल्ये आणि विविध पारंपरिक साधना करत होत्या. गणपती, दुर्गा आणि लक्ष्मी यांच्या उपासनेत रमलेल्या उज्ज्वलाताईंना आयुष्यातील दुःख आणि अडचणींनी ग्रासले होते. पतीचा गंभीर आजार, आर्थिक समस्यांची डोंगरा एवढी सावली आणि स्वतःच्या भूतबाधेचा त्रास. पण अचानक त्यांच्या जीवनात असा काही प्रसंग घडला ज्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला. संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने आणि ज्ञानगंगा पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला नवे वळण दिले. त्यानंतर काय झाले हे ऐकून तुम्हीही चकित व्हाल. त्यांच्या पतींच्या जीवघेण्या आजाराचे मोफत यशस्वी उपचार, त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक त्रासांवरचा अचूक उपाय आणि एका शांत समाधानाने भरलेल्या जीवनाची सुरुवात. तर प्रेक्षक हो, चला जाणून घेऊया उज्ज्वला मुकुंद बनसोडे यांचा हा अद्भुत प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? उज्ज्वला मुकुंद बनसोडे. आपण कुठून आलात? सातारा जिल्हा, तालुका खटाव, वडूज सिद्धेश्वर गावावरून आलोय. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2020 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही संत रामपाल महाराजांची दीक्षा घेण्याआधी आनंद संप्रदाय वैष्णवपंथी ह्याच्यामध्ये भक्ती करत होतो. गणेशजी, दुर्गा किंवा लक्ष्मी, हे मार्गशीर महिन्यातील व्रत करणे, हे असं सगळं करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, मंदिरात जाणे, सण त्योहार साजरा करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? संत रामपाल महाराजांचा मार्ग असा मिळाला की 2017 मध्ये आमच्या मालकाने नामनिर्देश घेतला. त्यानंतर आमच्या घरामध्ये सत्संग किंवा ज्ञानगंगा पुस्तक आले भगतजींच्या द्वारे. त्यावेळेस आम्हाला पटत नव्हतं की हा सत्संग येतोय आणि हे काहीतरीच आहे असं वाटायचं. त्यानंतर मग भगतजीने रोज सत्संग टीव्हीवर लागायला लागला. त्यावेळेस मग गुरुजींची माहिती आम्हाला कळाली. मग सत्संगाद्वारे मग नामदीक्षा घेतली आम्ही. जसं तुम्ही सांगतात की सर्वप्रथम आपले जे भगतजी होते, जे आपले पतिदेव होते, त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला होता आणि त्याद्वारे संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपल्या घरामध्ये वारंवार होत होतं. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तक आपल्या घरामध्ये आली होती आणि त्यातून आपल्याला ज्ञान मिळालं आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आला त्यानंतर आपल्याला या भक्ती मार्गामुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ असा आहे की संत रामपालजी महाराजांच्या म्हणजे नामदीक्षा घेतल्यापासून पहिला लाभ, माझ्या पतींचं ऑपरेशन, आमची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं प्रत्येक दवाखान्यामध्ये जाईल तिथं सांगायचे की 5 ते 6 लाख रुपयेचं ऑपरेशनला लागतील, मणक्याचं ऑपरेशन करायला. मग त्यावेळेस आम्ही चिंतित राहिलो, कारण आमची परिस्थिती एकदम नाजूक असल्यामुळं काही करू काय नको अशी परिस्थिती झाली. मग त्यानंतर आम्ही संत रामपाल महाराजांना प्रार्थना लावली. त्यानंतर मग असं गुरुजींच्याकडून आले की दया करतील मालक, गुरुजी दया करतील. त्यानंतर मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आमचे रेशनिंग कार्ड, केसरी कार्ड घेऊन गेलो. कुठंच लागत नव्हतं, म्हणजे केसरी कार्ड घेऊन गेलो, मग कुठंच आम्हाला सरकारी ह्याच्यामध्ये सुविधा मिळत नव्हती. त्या दिवशी गुरुजींची दया झाली की सरकारी म्हणजे रेशनिंग कार्डावर आम्हाला ऑपरेशनचं नाव निघालं. मग त्यानंतर आम्हाला ऑपरेशनची तारीख मिळाली. मग ऑपरेशन गुरुजींचं सक्सेस झालं. हा माझा लाभ आहे. आणि दुसरा लाभ की मला स्वतः मी भूतबाधा, मी प्रेतबाधा, मी पीडित होते.
मला गुरुजींची नामदीक्षा झाली आणि भगतजींना बी होती. मग त्यानंतर भगतजींनी मला जलामृत वगैरे असं दिल्यानंतर भगतजींनी मग थोड्या वेळानंतर थोडा वेळ असं करत करत मग भक्ती करत असताना मग ती भूतबाधा नाहीशी झाली. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या पतिदेवांचं ऑपरेशन हे अगदी मोफतमध्ये यशस्वीरित्या पार पडलं. त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा जी भूतबाधा होती त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण बाहेर आलात. तर या सर्व लाभांमुळे आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आज आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी असं सांगते की सर्वांनी संत रामपाल महाराज पूर्ण संत धर्तीवर अवतारित झालेले आहेत. टी व्हीच्या माध्यमातून सर्वांनी सत्संग पाहावा किंवा ज्ञानगंगा हा पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. सत्संगच्या मार्फत खाली पट्टी चालू असते, तिथे नंबर असतो. ते नंबर घेऊन तुम्ही ज्ञानगंगा हा पुस्तक त्याच्या मार्फत माहिती घेऊ शकता किंवा आपलं मोबाईलवर ट्विटरवर माहिती मिळू शकते. मग तुम्ही ती बघून शांना आपल्या जीवनाचे कल्याण करावे असं मी सांगते सगळ्या जगतांना. जसं तुम्ही आज समाजाला प्रार्थना करत आहात की समाजाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे. आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात. त्याचप्रमाणे त्यांनी जे लिखित पुस्तक आहेत ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग, हे सुद्धा साधक वाचू शकतो, त्यातूनसुद्धा त्याला ज्ञान मिळू शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ट्विटर म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूब म्हणा, अशा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज उपलब्ध आहे. त्या ठिकाणीसुद्धा श्रोता त्या संकेतस्थळावर जाऊन संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेऊ शकतो. तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र किंवा नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या नामोपदेशासाठी आपले सोशल मीडिया किंवा नामधाम केंद्र जागोजाग ठिकठिकाणी चालू आहेत. टी व्हीच्या माध्यमाने खाली सत्संगच्या दरम्यान कोणत्याही चॅनलवर सत्संग चालू आहे त्याच्या खाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर येतात. ते नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदीक्षा प्राप्त करू शकता. जसं तुम्ही सांगतात की आज आपला जो सत्संगाचा कार्यक्रम आहे, हा मुलाखतीचा कार्यक्रम जो चालू आहे, त्यावेळेस टी व्ही चॅनलच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा नामदीक्षा घेऊ शकतो. तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला खऱ्या अर्थाने किती पैसे मोजावे लागतात जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची दीक्षा भेटू शकेल? संत रामपाल महाराजांची भक्ती घ्यायला 1 रुपयाचाही खर्च नाही. उलट भक्ती घेतल्यानंतर जलामृत किंवा प्रसाद, पुस्तक वगैरे असं मोफत मिळतं जातं. येतं 1 रुपयाचे सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही, मोफत आहे नामदीक्षा. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.